नमस्कार मंडळी, हॅलो एव्हरीवन। सकाळी 4:30 वाजता उठली मी व्हिडिओ बनवायला। आज आपण जाणार आहोत एक रोड ट्रिपला। एवढ्या सकाळी उठायची सवय नाही मला। थंडी खूप मस्त आहे, एकदम बेस्ट। चला तर मग रेडी झाल्यावरती आम्ही गाडीत बसलो आणि मी डिसाईड केलं की आपण थोडं स्किन केअर करूयात, कारण स्किन डझंट गिव्ह अ शिट। मेन रिझन असं की मी आज फार काही ड्राईव्ह करणार नव्हते आणि नाशिकला जायला आम्हाला 4 तास लागणार होते, म्हणून मी मस्त स्किन केअर करून झोपी गेली। तर आता आम्ही नाश्ता करायला ब्रेक घेतलेला आहे। अनियन उत्तप्पा, एक अनियन उत्तप्पा आहे का? खिचडी सांग। मावशीनं मिल्क केक आणलंय। खाऊ? A few minutes later. ये इकडून ये। बट से हॅलो टू माय ब्रदर बाबू भाई। या ब्लॉगरमुळे आमचा रस्ता चुकला असता। बाबू भाई तुम्हाला चालणार आहे का आमच्या ब्लॉग मध्ये आलेलं? ऑनियन उत्तप्पा। मी पण तेच ऑर्डर केलंय चॅनलवर। कुठे जाणार होत आपण आता? आम्ही सध्या चाललो आहोत वणीला। नाशिकमध्ये आलो आम्ही आता। घाट पास करून जस्ट नाशिकमध्ये एंट्री केली। आता आम्ही सध्या वणीला चाललोय। तिथून पुढं कुठं जाणार आहे आपण? पुढं आम्ही जाणार पुढं मावशीच्या नाही, एवढं डिटेल नाही सांगायचं। लोक आपल्याला फॉलो करायचं। आमचा पुढचा प्लॅन तुम्ही व्हिडिओ बघत राहा, पुढे दिसेल। डोसा इज हिअर। मावशी म्हटली चहा पिऊ नका। सकाळी सचिन पिळगावकरचा व्हिडिओ बघून आला। माझ्या आवडीच्या गोष्टी नेहमी नाही पाहिली का? अहो बाबा तुम्ही तेलकट वडा खाता? मग तो म्हणतो हो, माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो। चहा पिताना आम्ही आता नाशिक रोडला आलो। करंटली बॅकग्राऊंड मध्ये माझे घरचे सगळे कुठं जायचं काय जायचं त्याचं डिस्कशन चाललेलं आहे। मला पण कन्क्लूड करा त्याच्यामध्ये जरा। Meanwhile. घाट ओलांडून गेल्यावरती आम्ही आलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला, सप्तशृंगी गड। आपल्याला आता असा मोठा असा गड चढायचा आहे। आम्ही वॉकिंगनं जाणार आहोत, रोपवेनं नाही जाणार आहोत आम्ही। मी छत्री घ्यायचा प्लॅन केलेला आहे ऊन न लागू म्हणून, पण बघू काय होईल। एका हातात छत्री एका हातात सेल्फी स्टिक घेऊन आता आम्ही चढणार होतो। चप्पल अलाउड नाही आहे वरती जाताना, त्यामुळे चप्पला खाली गाडीतच काढून चाललोय। काही शूज आणून खरंच काय फायदा नाही झाला। शॉपिंग मॉल सारखंच आहे बाबा इथं सगळं। असं वाटतं आम्ही 11th फ्लोअरला चाललोय -वरून। एवढे बघते असं फर्स्ट ब्रेक अर्ध्यात आले। माझ्या मम्मीची हाऊस चढत यायचं आम्हाला। चला मग चढत। दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो। 15 मिनिटात पोहोचलेलो होतो वरती। आता इथून वरती रांग चालू झाली आहे। आम्ही आता मम्मीसाठी थांबलोय। बाकी लोक सगळे रोपवे नाही येणार आहेत।
तिची आई पधारलेली आहे. कैसा कसं वाटलं? तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रोपवेनं खाली जाणार आहोत. रोपवेला खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही रोपवे कॅन्सल करून परत स्टेअर्सनीच उतरलो आणि स्टेअर्स उतरता मी ठरवलं की पायऱ्या मोजत उतरायचं. 500+ पायऱ्या आहेत टोटल चढायला आणि उतरायला. तर आमचं आता दर्शन करून झालं आहे. आम्ही चालत गेलो आणि उतरून आलो स्टेअर्सनी, त्यामुळे आम्ही लवकर आलो. आणि हे जे आहे ना ही डब्बा, हे वर जायचं आणि खाली यायचं, याला एवढी गर्दी आहे आणि एवढी माणसं आहे तिथे लाईनमध्ये. तर टेक्निकली तुम्हाला आमची जी माणसं या रोपवेनं वर गेली होती ती अजून तासभर तर वरच आहेत, म्हणजे त्यांचं दर्शन पण झालेलं नाही आहे. सो आय वुड सजेस्ट की एक 15 मिनटं स्टेअर्सनी चढत जावा. यू कॅन टेक हाफ एन आवर. त्याच्यानंतर तुम्ही पायी उतरले तर तुम्ही लिटरली 10 मिनटात खाली उतराल. सो इट इज नॉट व्हेरी हार्ड टू वॉक डाऊन. त्यामुळं रोपवेपेक्षा चालत जावा, सेव्ह एनर्जी. सगळेजण आता करंटली खाली उतरून कसं तरी पॉईंट आहे, फोटो काढतात ते. आणि बाहेर माकड असल्यामुळं मी खाली उतरत नाही, कारण मी पेरू खाते. पेरू खाऊयात एका घासात आणि बाहेर पडूयात आपण. ओ माय गॉड, तू इकडे कुठं आहे? हे कोण आहे? असेल रुमाल. श्री स्वामी समर्थ मठामध्ये चाललेलो आहोत त्यांचं दर्शन घ्यायला. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु विण नोहे साधु मुनि जन. गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण. गुरु चरिताचे कर पारायण. तर आम्हाला आतमध्ये कोणतीच प्रकारची शूटिंग करून नाही दिली या लोकांनी, त्यामुळे फोटो पण नाही, शूटिंग पण नाही. आम्ही इथं गवताचे फोटो काढून बोंबलं चाललोय माघारी. आध्यात्मिक गोष्ट आहे, त्यांच्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं नाही ठीक आहे. त्यात आता बाहेर न काढले ना फोटो, दर्शनाला गेलो आपण, त्यामुळे ठीक आहे तेवढ्या पुरतं तेवढं. म्हणजे आध्यात्मिक मठ आहे थोडक्यात. हा बास, बोर झाली माझी जनता, गब्बस आता. ट्रॅव्हल महत्वाचं का पेपर महत्वाचा? लग्न महत्वाचं आहे. हेन्स प्रूव्ड. कोणासाठी? बाबू वयात आलेल्यांसाठी. ही सांज आहे आणि ती रेल्वेला हवी होती, मला ती दिसली म्हणून मी ती घेत आहे. हॅशटॅग सांज माखला. सो कम टू द पॉईंट. व्हॉट वॉज द पॉईंट? अभ्यास आणि पिकनिक होत राहील. हां लग्न महत्वाचं. हां. हे बघा, वय निघून गेलं तर तुम्ही पिकनिक करू शकता, अभ्यास पण करू शकता, पण लग्न नाही करत. स्वामीचं दर्शन करून झाल्यावर आम्ही नाशिकमध्ये आमच्या रिलेटिव्सला व्हिजिट करायला गेलो. व्हिजिट दिल्यानंतरून आम्ही परत त्र्यंबकेश्वरसाठी निघालो, जिथे आम्ही रात्री स्टे करणार होतो आणि सकाळी उठून दर्शन रांगेत लागणार होतो. त्र्यंबकेश्वरला गेल्यावर मी काय काय मजा केली हे पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की पहा. आणि त्यासाठी मेक शुअर टू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. ओके, बाय.